आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत जोडले. तर सचिनजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. ज्यांना आपण सुरक्षा रक्षक असं म्हणतो, त्या पोलिसांच्या माध्यमातूनच थेट ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकवण्याची कथित धमकी विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. काय आपली पहिली प्रतिक्रिया यावरती? पोलीस हे कोणाच्या इशाऱ्यावर करतायत हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ही सरकारची इच्छा आहे की कोणीही त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करू नये आणि त्यासाठी कुठल्या स्तरावरती कुठल्या ते खाते हे पाहिलं पाहिजे. म्हणजे त्या पद्धतीने दिल्लीला जे आंदोलन झालं तेव्हा तिळे लावलेल्या काठ्या वापरल्या गेल्या, शॉक दिले, इलेक्ट्रिकचे शॉक, बॅरिकेडिंग मध्ये इलेक्ट्रिकचे करंट लावले होते, तिथं दगड पोलिसांनीच त्या ठिकाणी आणले आणि महिलांपासून सगळ्यांना ज्या पद्धतीची मारहाण केली, पोलिसांनी जो कायदा हातात घेतला, त्यांनाही मुलं आहेत ना, वरनं आदेश येतोय. आणि आता हे जे काही व्हिडिओ आहे ते भयानक आहे. हे उत्तर कोरिया किंवा रशियामध्ये होत असतं, हे चीनमध्ये होत असतं. त्यामुळे हे जे भारताचं तर काही एकदम अत्यंत अशा हुकुमशाही राष्ट्रांच्या श्रेणीमध्ये आणून जे ठेवलं गेलेलं आहे ते अत्यंत भयानक आहे आणि लोकांनी डोळे उघडून पाहिलं पाहिजे. मी सहमत आहे. दिल्लीमध्ये जे काही घडलं, हल्ले झाले, मात्र पोलिसांवरती सुद्धा हल्ले झाल्याचे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत. मात्र आता मुद्दा हा आहे की मुंबईमध्ये जो काही प्रकार घडलाय, ड्रग्जचा मुद्दा वारंवार येतो. पोलिसांकडे काय ड्रग्ज उपलब्ध आहे का हा प्रश्न निर्माण होतो, कारण थेट ड्रग्जमध्ये अडकवण्याची धमकी दिली जाते. हा मुद्दा गंभीर आहे. निश्चितपणे म्हणजे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आता मुंबईच्या कमिशनरांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे की हे ड्रग्ज आज पूर्ण मुंबईभर झालेले आहेत, ते कशा पद्धतीने झाले, ते पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय झालेले नाही. आणि दुसरीकडे यांचा उपयोग करून प्रोटेस्ट थांबवणं म्हणजे हे काय चाललंय देशामध्ये, हे दोन्ही गोष्टीचा मला असं वाटतं की मुंबईच्या कमिशनरांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. हे भयानक आहे. नक्कीच सचिनजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.